सुशांत आणि मोहित दोघे भाऊ होते. सुशांत थोरला तर मोहित धाकटा. एकदा मोहितला त्याचे वडील म्हणाले, मोहित, हे घर तसे हे खूप जुने झाले आहे. सुशांत म्हणतोय की हे घर विकून दुसरीकडे चांगल्या जागी एखादं नवीन घर घेऊया, मी आणि सगळेजण एकत्र राहूया. तो म्हणतोय की मी घर खरेदी करतो, बस त्याला आपली थोडी मदत हवी आहे. हे घर तर माझ्या नावावर आहे, त्यामुळे मी पाहिजे त्याला पैसे देऊ शकतो. तुझं काय मत आहे? करशील ना त्याला मदत? भावाच्या नात्याने तुझं पण कर्तव्य आहेच की. तुझ्या शिक्षणासाठी सुशांतने तुला मदत केली होतीच, त्यामुळे आता तो घर खरेदी करतोय तर तू त्याला मदत केली पाहिजे. साधा भोळा मोहित आपल्या वडिलांच्या बोलण्याला भाळून म्हणाला, हो बाबा, या घरासाठी माझे कर्तव्य आहेच. मी काही पैसे साठवले आहेत ते मी दादाला देतो. शेवटी राहायचं तर आपल्या सगळ्यांनाच आहे तिकडे. किचनमध्ये मोहितची बायको शीतल सगळं ऐकत होती. ती मनातल्या मनात विचार करू लागली की मी यांना माझ्या आईच्या इलाजासाठी पैसे मागितले होते, पण हे तर आता घरासाठी पैसे द्यायला तयार झालेत. काही वेळाने शीतलने मोहितला त्याबद्दल विचारले असता तो तिला म्हणाला, तुझ्या आईच्या इलाजासाठी तर तुझे बाबा सुद्धा मदत करतीलच, पण माझ्या दादाला कोण मदत करणार? आणि तसेही दादाने माझ्यासाठी खूप काही केले आहे, मग आता त्यांना मदत करायला नको का? यावर आता शीतल काही बोलू शकली नाही. शीतलला मात्र एका गोष्टीचं विशेष वाटत होतं की जर घर दोन्ही भावांचं असेल तर मग नाव फक्त मोठ्या भावाचंच का? पण तिचं आणि मोहितचं आत्ताच नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे ती यात काही बोलली असती तर तिला लगेच घर फोडणारी, भांडण लावणारी अशी नावं ठेवली असती घरच्यांनी, त्यामुळे ती गप्प होती. सुशांत आणि मोहितला आई नव्हती. त्यांच्या वडिलांचा मोठा मुलगा आणि मोठी सून यांच्यावरच खूप जीव होता. शीतलला हा भेदभाव स्पष्ट दिसत होता, पण ती ही गोष्ट मोहितला सांगायची तर उलट तो तिला सांगायचा की तू आता नवीन या घरात आली आहेस, तुला काही माहित नाही अजून की माझे वडील माझ्यावर किती प्रेम करतात ते, त्यामुळे माझ्या डोक्यात या असल्या फालतू गोष्टी भरवू नकोस, असे बोलून तो तिला गप्प करायचा. काही दिवसांनी थोरल्या भावाने सुशांतने नवीन घर खरेदी केले आणि सगळेजण त्या ठिकाणी राहायला गेले. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. मधल्या काळात शीतलला मुलगा झाला. तिच्या सासऱ्यांना पेन्शन होती, पण ते त्या पेन्शनचे पैसे तसेच जपून ठेवायचे. जेव्हा थोरल्या मुलाला किंवा सुनेला कधी पैशाची गरज पडली की ते त्यांना पैसे काढून द्यायचे. तसेच मोहितला सुद्धा त्यांना मदत करायला सांगायचे. ते मोहितला म्हणायचे की आता तुला जास्त खर्च पण नाही, त्यामुळे तू सुशांतला मदत करत जा. बिचारा मोहित सुद्धा सढळ हाताने त्यांच्यावर पैसे खर्च करायचा. मात्र त्यामुळे मोहितकडे स्वतःची शिल्लक काहीच राहायचे नाही. त्याची बचत सुद्धा होत नव्हती. अशीच एकदा मंदीच्या लाटेत मोहनची नोकरी गेली. तो बेरोजगार झाला, पण तो विचार करत होता की सगळे आहेतच त्याच्या मदतीला, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. पण त्याच्या वडिलांना हे समजताच ते म्हणाले, तू लवकरात लवकर नवीन नोकरी शोध, कारण तसेही आता तुझे कुटुंब वाढले आहे. तुला मुलगा झालाय, त्याचाही खर्च आहे, त्याचा दवाखाना, त्याचे औषध, त्यात तुझ्या बायकोचे सुद्धा बरेच चोचले आहेत. मग एवढा सगळा खर्च कोण उचलणार? सध्या तरी मी माझ्या पेन्शनच्या पैशातून तुमचा खर्च उचलतो, पण तू लवकरात लवकर नवीन नोकरी शोध. हे ऐकून मोहितला वाईट वाटलं. तो विचार करू लागला की मी कुठे आयुष्यभर असाच बेरोजगार राहणार आहे. पण बाबांनी मला असं बोलायला नको होतं. पण तो वडिलांना काही बोलू शकला नाही आणि नोकरीच्या शोधात होता. पण त्याचं नशीब वाईट होतं. 5-6 महिने झाले तरी त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती. आता तर घरात सगळ्यांना त्याचं ओझं वाटायला लागलं होतं. शीतल जरी घरातली सगळी कामं करत असली तरी सुद्धा तिला सारखे तिच्या नवऱ्यावरून टोचून बोललं जायचं. तिला सारखं आयत खाऊची बायको म्हणून म्हणलं जायचं. हिणवलं. एकदा मोहित नोकरी शोधण्यासाठी गेला होता आणि शीतल सगळ्यांचा स्वयंपाक करून त्यांना जेवायला वाढत होती. तिने सगळ्यांना जेवायला वाढून झाल्यावर तिच्यासाठी भाजी काढून घेतली आणि ती जेवणार तोच तिची मोठी जाऊबाई बाहेरून आली आणि जेवायला बसली. शीतलला समजले की भाजी संपली होती, म्हणून तिने पटकन थोडी बटाट्याची भाजी करायला घेतली आणि करून झाल्यावर ती जेवाय बसली.
तेवढ्यात तिचे सासरे तिथे आले आणि तिच्यावर ओरडत म्हणाले की तू एवढी भाजी स्वतःसाठी का घेतलीस? बाकीच्याचा पण विचार करत जा की ही भाजी काही तुझ्या नवऱ्याच्या पैशातून आली नाही, ती माझ्या पैशातून आली आहे, त्यामुळे जरा कमी खात जा. तसंही आयत खाऊच्या बायकोला आपल्या जिभेवर थोडा ताबा ठेवला पाहिजे. चल आता पटकन थोरल्या सुनेला ही भाजी जरा जास्त वाढ. सासऱ्यांचा अशा बोलण्याने भुकेल्या शीतलने तिच्या थोरल्या जाऊबाईला जास्त भाजी दिली आणि तिला जेवायला वाढून ती स्वतःच्या खोलीत निघून गेली. शीतलला भुकेने तर जास्त त्रास होत होताच, पण त्याही पेक्षा जास्त त्रास तिला तिच्या आत्मसन्मानाला दिलेल्या जखमीने होत होता. तिच्या खोलीत जाता तिच्या डोळ्यातून अश्रूचा धरा वाहू लागल्या. तिला आपल्या बाळाला दूध पाजायचे होते, पण ती बिचारी तर स्वतःच भुकेने तडफडत होते. तिला रडताना बघून तिचं लहान बाळ देखील जोर जोरात रडू लागलं. तिने तिच्या बाळाला आपल्या छातीशी लावलं आणि तिला आता तिच्या या वाईट परिस्थितीवर खूप रडू येत होतं. तिचं बाळ देखील लहान होतं आणि त्यामुळे ती स्वतः बाहेर जाऊन नोकरी करू शकत नव्हती. त्यात घरात तिच्या बाळाची काळजी घ्यायला कोणी तयार नव्हतं. ती कित्येकदा घरात याविषयी बोलली होती की जोपर्यंत मोहितला नोकरी मिळत नाही तोपर्यंत ती कुठेतरी जॉब करेल. पण सगळ्यांनी तिला हेच सांगितलं की तू कामाला जाशील तर तुझ्या मुलाला कोण सांभाळेल. जेव्हापासून मोहितची नोकरी गेली तेव्हापासून शीतलला सगळ्यांनी घरातली बिनपगाराची कामवाली बाई बनवून टाकली होती. घरातली सगळी कामं तिच्याकडून करून घेत होती. ती सुद्धा खाली मान घालून निमूटपणे ती सगळी कामं करत होती, कारण तिचा नवरा घरात पैसे देऊ शकत नव्हता. 2 वेळच्या भाकरीसाठी तिला घरातील कामवाली बनून राहावं लागत होतं. तरी सुद्धा तिची 2 वेळची भाकरी तिच्या सासऱ्यांना जड वाटत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला होता. आज एवढ्या मोठ्या घरात एवढ्या माणसात असून देखील ती एकटी पडली होती. आतापर्यंत तिने हेच ऐकले होते की एकत्र कुटुंबात राहण्याचे फायदे होतात, लोक सुखदुःखात एकमेकांना साथ देतात. पण आता इथे एकत्र कुटुंबात राहिल्यावर तिला समजत होतं की हा किती मोठा गैरसमज आहे. इथे पैशापेक्षा नाती मोठी नाहीत असे अनेक विचार तिच्या डोक्यात येऊ लागले आणि या सगळ्या विचारांनी तिचं डोकं दुखायला लागलं. तेवढ्यात तिच्या डोक्यावर तिला मायेचा हात जाणवला. तिने दचकून मागे पाहिलं तर तो मोहित होता. त्याच्या डोळ्यात देखील अश्रू होते. त्याच्याकडे बघितल्यावर तिला जाणवले की तो बराच वेळ रडत होता. त्याला तसं उभा असलेलं पाहून शीतल आपले डोळे पुसत त्याला म्हणाली, काय झाले? सगळं ठीक आहे ना? तुमचा चेहरा एवढा उदास का दिसतोय? हे ऐकून मोहित खालच्या आवाजात तिला म्हणाला की ज्याच्या बायकोला जेवणावरून एवढं सारं ऐकलं जात असेल त्याच्या चेहऱ्यावर आनंद कसा असेल? बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब खाली पडू लागले. तसेच शीतलला भरून आले. तिने पटकन आपल्या नवऱ्याला ओढून आपल्या जवळ घेतल्याने शेजारी बसत त्याच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणाली, जाऊ द्या, वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण ही वाईट वेळ आपल्याला बरंच काही शिकवून जाते. बोलता बोलता तिचा आवाज थरथरू लागला, कारण तिने पहिल्यापासून बघितले होते की तिच्या नवऱ्याने त्यांच्या परिवारासाठी खूप काही केले होते. पण आज त्याला नोकरी नाही तर कोणीही त्याला साथ द्यायला तयार नाही. मोहितला स्वतःचाच खूप राग येत होता की त्याने आपल्या स्वतःच्या गरजा मारून आपल्या कुटुंबाला आधी प्राधान्य दिलं, पण आज तेच कुटुंब त्याच्या बायकोच्या खाण्यावरून तिला बोलून दाखवत आहे. शीतल घरातल्या सगळ्यांसाठी काम करायची, सगळ्यांची सेवा करायची, कुणाला काय पाहिजे काय नको ते सगळं बघायची. तेव्हा मोहितला वाटायचं की मी एक चांगला मुलगा आहे जो प्रत्येक गोष्टीत आपल्या कुटुंबाला मदत करतोय आणि त्याची बायको सुद्धा सगळ्या कुटुंबाची काळजी घेत आहे. पण आज जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ आली तर सगळ्यांनी हात वर केले. आता त्याला त्याची लाज वाटू लागली की हे कसले कुटुंब आहे जे वापरायची वेळ होती तेव्हा वापरायला सगळे पुढे होते, पण जेव्हा मदत करायची वेळ आली तेव्हा मात्र असं काही बोलून दाखवत आहेत की त्या मदत घेणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. आता मात्र मोहितने मनातल्या मनात एक कठोर निर्णय घेतला होता. फक्त तो एका चांगल्या नोकरीची वाट बघत होता, पण त्याने आता ठरवलं होतं की कमी पगाराची नोकरी मिळाली तरी चालेल,
तो ती नोकरी करेल, कारण त्याच्या योग्यतेची नोकरी शोधून शोधून तो आता थकला होता. त्यामुळे तो आता मिळेल ती नोकरी करायला तयार झाला होता. योगायोगाने दुसऱ्या दिवशीच त्याला एका छोट्या कंपनीत 15,000 रुपयाची नोकरी मिळाली. मोहितने सगळा हिशोब लावला आणि एवढ्या पगारात तो त्याचं स्वतंत्र आणि सन्मानाने राहू शकत होता. त्याने विचार केला की थोडे दिवस हालाकीत जातील, पण कमीत कमी 2 वेळेच्या भाकरीसाठी माझ्या बायकोला दुसरीकडे हात पसरायची वेळ तर येणार नाही. मोहित आपल्या बायकोला काही बोलला नाही. त्याने गपचूप त्याची सोन्याची अंगठी मोडली आणि त्यातून आलेल्या पैशातून आपल्या पुढच्या आयुष्याची योजना बनवली. दुसऱ्या दिवसापासून तो कामावर जाऊ लागला आणि संध्याकाळी कामावरून सुटल्यावर तो त्यांच्या योग्य राहण्यासाठी छोटंसं पण स्वस्त घर शोधू लागला. एका ठिकाणी त्याला हवी होती तशी खोली मिळाली. खोली लहान होती पण सगळ्या सुविधा होत्या. भाडेही जास्त नव्हते. त्यामुळे थोडे पैसे ॲडव्हान्समध्ये देऊन त्याने ती खोली ताब्यात घेतली. त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू त्याने घेतल्या. मग त्याने त्या सगळ्या वस्तू घरात आणून त्या व्यवस्थित लावून घेतल्या. त्यानंतर तो आनंदाने घरी गेला. घरी गेल्यावर त्याने शीतलला सांगितले की चल शीतल, मला नोकरी मिळाली आहे. आता आपण आपल्या नव्या आयुष्याला आजपासून सुरुवात करूया. आता आपल्याला या घरात राहायचे नाही. हे ऐकून शीतलला आश्चर्य वाटले. तिने विचारले की हे घर सोडून आपण कुठे जाणार? या घरात आपले सुद्धा पैसे लागले आहेत ना? मोहितचे डोळे भरून आले. तो म्हणाला की मी असं समजेन की माझ्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, त्यांचं कर्ज मी फेडलं आहे. त्यात वडिलांची अशी इच्छा होती की हे घर दादाच्या नावावर असावं. मग त्यांनी सुद्धा काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना. त्यांनी मला मदत मागितली होती. मी त्यांना नजर देऊ शकलो असतो, पण मी वेडा होतो. त्यांना मदत केली. त्या वेडेपणाची किंमत मी मोजली आहे. पण इथून पुढे मी असला वेडेपणा कधी करणार नाही, हे मी तुला वचन देतो. चल तुझं सामान भर, मी तुला मदत करतो. असे म्हणून भरल्या डोळ्यांनी त्या दोघांनी आपले सामान पॅक केले आणि तो आपल्या वडिलांजवळ गेला. समोर त्याचे वडील टीव्ही बघत बसले होते. तो हळू आवाजात म्हणाला, बाबा, तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? वडील म्हणाले, नाही, तुला तर काही कामधंदा नाही. दिवसभर घरात पडून असतोस. माझा वेळ का वाया घालवायला आला आहेस? काय काम आहे माझ्याकडे? जा इथून. बायकोला घेऊन हे घर सोडून जात आहे. वडील म्हणाले, बरं, आणि तुझं घर कसं चालणार? इथे होतास तेव्हा तर मीच तुम्हाला जेवायला घालत होतो. जा, माझे काही म्हणणे नाही, पण परत मला त्रास द्यायला आणि माझ्याकडे पैशाची मदत मागायला येऊ नकोस, कारण जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंत मी तुम्हाला जेवू खाऊ घालीन. मोहित हळू आवाजात बोलला, तुम्ही कशा प्रकारे जेवायला देत होतात ते मी पण बघितलं आहे. त्यापेक्षा मी एक वेळ जेवीन आणि एक वेळ उपाशी राहीन. तुम्ही तुमचे पैसे पण तुमच्याकडे ठेवा आणि तुमच्या लाडक्या मुलाला आणि सुनेला सुद्धा तुमच्याकडे ठेवा. आमचा आम्ही बघून घेऊ. हो, फक्त इथून पुढे मला कधी मुलाचं कर्तव्य पार पाडायला देखील बोलवू नका, कारण आतापर्यंत कर्तव्य आहे असं समजूनच मी तुम्हाला खूप मदत केली आणि तुम्ही सुद्धा गोड बोलून माझा गैरफायदा घेतला. असे बोलून तो त्यांच्या खोलीतून निघून गेला आणि त्याचे वडील त्याच्याकडे बघतच बसले. मोहित त्याच्या बायकोला घेऊन आता नवीन घरात आला होता. शीतल खूप खुश होती. आज बऱ्याच दिवसांनी ती मोकळा श्वास घेत होती. आता ती जे काही करत होती ते तिच्या नवऱ्यासाठी आणि तिच्या बाळासाठी करत होती. आता ती कुणाची मोलकरी नव्हती की कामवाली नव्हती. इथे भलेही राशन कमी होते, पण ते दोघे त्यात समाधानी होते. हळूहळू मोहितची स्थिती सुधारू लागली. 7-8 महिन्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर जॉब लागला. त्याला कंपनीकडून एक फ्लॅट देखील मिळाला. आता मोहित आपल्याच माणसाकडून मिळालेल्या जखमांना विसरून तो स्वतःसाठी जगत होता. तो स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देत होता. बरीच वर्ष निघून गेली. मोहितने स्वतःच्या हिमतीवर एक मोकळी जागा खरेदी केली आणि त्यात एक घर बांधले. त्याने स्वतःची नवीन गाडी खरेदी केली होती. त्याचा मुलगा एका मोठ्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याच्या घरात आता कशाचीच कमी नव्हती. शीतल देखील आता मोकळा वेळ मिळत असल्यामुळे एका शाळेत शिकवत होती.
दोघे नवरा बायको आता त्यांच्या कष्टाने चांगलं जीवन जगत होते. आता त्यांना 2 वेळच्या जेवणासाठी कुणाचे बोलणे ऐकून घ्यावे लागत नव्हते. तिकडे त्याचे वडील आता म्हातारे झाले होते आणि त्यांनी अंथरूण धरले होते, पण त्यांचा मोठा मुलगा आणि मोठी सून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. जसे ते शीतलला जेवणावरून बोलायचे तसेच आता त्यांची थोरली सून त्यांना बोलत होती. ती त्यांना म्हणायची की जरा कमी खात जा, नाहीतर सारखे सारखे टॉयलेटला जाऊन आम्हालाच त्रास द्याल. त्यामुळे ते उपाशी राहत आणि अंथरुणावर रडत असत. त्यावेळी त्यांना शीतलची खूप आठवण यायची. आता त्यांना कळून चुकले होते की त्यांनी शीतलला जो त्रास दिला तोच त्रास आता त्यांच्या वाटेला आला होता. त्यांना आतून वाटायचं की यातून लवकर सुटका मिळावी, पण देवसुद्धा त्यांना जास्तच दुःख देत होता. कारण देवाला सुद्धा त्यांना याची जाणीव करून द्यायची होती की जेवणावरून कधीच कुणाला दुखवू नये. एखाद्याच्या पोटात घालून त्याला उपाशी ठेवणे सोपे असते, पण त्यातून मिळणारा शाप किती मोठा असतो हे समजायला उशीर होतो. जेवणावरून माणसाला दुखावलं तर देवही माफ करत नाही, कारण अन्न हीच खरी पूजा आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.